हनुमंतखेडाचे या गावचे बरेचसे मंडळी इथं उपोषण आलेले आहेत। आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि 17 तारखेला जी जरांगे पाटलाची मीटिंग झाली त्यामध्ये काय चर्चा झाली? आज ते अगोदर नाव सांगा। माझं नाव विनोद त्र्यंबकराव खेडेकर। आज या ठिकाणी आम्ही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे ओबीसीतून आरक्षण द्यावं यासाठी जो लढा उभा केला, हा जो लढा चालू आहे, या लढ्यामध्ये आज हनुमंतखेडा गावचा हा 53वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। आणि मनोज जरांगे पाटलाच्या यांच्या आदेशानुसार येथे या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे आणि या साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सकल मराठा समाज प्रत्येक तालुक्यामध्ये साखळी उपोषण चालू ठेवून सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्या माध्यमातून सर्व जो मराठा समाज आहे, या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, हा त्यामागचा मनोज जरांगे पाटील यांचा हा उद्देश आहे। आणि तो उद्देश एक साहजिक आहे। 1980-82 पासून मराठा समाज हा आम्हाला आरक्षणाची गरज आहे अशी मागणी करत आहे, पण आजपर्यंतच्या येणाऱ्या प्रत्येक सरकारने या गोष्टीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आजपर्यंत मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे। आणि 17 तारखेला जी मनोज जरांगे पाटील यांची सभा अंतरवाडी सराटी या ठिकाणी झाली, बैठक झाली, बैठकीचं रूपांतर हे सभेमध्ये झालं, कारण इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी जमा झाली होती मराठा समाजाची। बैठकीचे रूपांतर सभेमध्ये झालं आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काही सूचना केलेल्या आहेत की आपल्याला येणाऱ्या 23 तारखेला बीड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे आणि त्या सभेमध्ये